बोलो सेठ, कौन सा माल चाहिए? एक कही नाही. हाट साला गुलफाम बंडल मारली म्हणे साऱ्या दुनियेत जी चीज मिळत नाही ती गोरबाईच्या अड्ड्यावर मिळेल. बकवास. जातो मी. शेठ, या कोठ्याची नाव या बस्तीची राणी आली आहे. ही जर तुम्हाला पसंत पडली नाही तर हा धंदा सोडून तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहीन मी. किती उशीर केलास चंदा? गाड्याने वगैरे होते, भाजी आणायला नाही. तसं नव्हे चंदा, एक मालदार गिराईक थांबलाय तुझ्यासाठी. चंदाबाई हवी असेल तर गिरायकाला थांबायलाच पाहिजे. वाह, किसी शायर ने सच कहा है. बैठने के लिए आए कि शायरी करने के लिए आए? चल, सुबह हो जाएगी और पैसा फुकट जाएगा. बैठ बैठ. पैशाची फिकीर तू नको करू. तू मला हवं ते सुख दिलंस ना तर नोटांच्या पायगड्या घालीन तुझ्या पायाखाली. अरे बट्टे तो बुझांडे. नाही, मला तुला उजेडात पाहायचंय. चले. कुठलीही गोष्ट अंधारात करायची सवय नाही मला. घरी जाऊन बापाला सांगणार काय रातभर चंदाबाईच्या कोठ्यावर होता म्हणून? जीवन ठेवेल काय मला तो? पट्टी बुझांडे. लय हुशार आहे. हा, लय हुशार आहे चंदाबाई. वाह चंदा वाह, मजा आ गया. खरंच तू चांदचा तुकडा आहेस. म्हणून तो लोक चंदाबाईकडे येतात. पण शेख, पंकज बन, माल काढ. अगं माल माल काय करते? रोज अशी मजा दिलीस तर डब्बल माल देईन. माझं पाकिट कोणतरी मारलं वाटतं. मी वादा करतो चंदाबाई, उद्या दाम दुपटीनं पैसे देतो. कशाला खाली पिली उद्याची बात करतोस? हा कोठा आहे, इथे उदारी चालत नाही. अगं पण ही चालबाजी चंदाबाई समोर नाही. कुणाला दम देते? तुझ्यासारख्या 56 जणी पोसायची ताकद आहे माझ्यात. ही घे, खाली नवी कोरी गाडी उभी आहे, 80,000ची आहे. तुझ्या एका रात्रीची किंमत समज. साली माझ्या इज्जतचा फलुदा करते. थांब. गाडी घेऊन मी काय करू? तुझा खिलोना तुझ्याकडेच ठेव. पैसा आज नाही, कल से. उद्याचा भरोसा धरतेस आणि कशाला उद्याची बात म्हणतेस? चंदाबाई, मामला कुछ कुछ जमने लगा है. येतो. लौंडा 10 नंबरी है साला. हे काय 2 वाजून गेले तरी अजून शतपावलीच चालू आहे? मूर्खासारखं बोलू नका. शतपावली करत नाहीये मी. डोक्यात किडे पडल्यात माझ्या. असं काय बोलायचं? तुमच्या चिरंजीवांची वाट पाहतो. बाळू, बाळू दरवाजा उघड. बाळू, बाळू दरवाजा उघड. बाळू, या, दार उघडच आहे. आई, बाबा, तुम्ही अजून जागेच? आश्चर्य वाटलं काय? रोज हा बाळ्या गुपचूप दार उघडतो, तुम्ही चुपचाप जाऊन खोलीमध्ये झोपता. आज विचार केला, म्हटलं आम्ही स्वतः तुमचं स्वागत करावं. या ना. पण बाबा, तुम्ही कशाला त्रास घेतलात? म्हणजे बाळून दरवाजा उघडला असता. चुप. आई प्लीज, खूप झोप आली आहे का? गुड नाईट. थांबा 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 थांबा. झोपा तुम्ही, पण उद्यापासून रात्री 9च्या आत घरी यावं लागेल तुम्हाला. एवढं लवकर? हो. बर बर, येईन. दमून भागून आलाय तू.
आत्ताच बोलायचं काही कारण होतं का त्याला? बेअक्कल शतमूर्ख. कोण? तुम्ही तुम्ही आ? तुमच्या लाडाने कार्ट बिघडले. पण तुम्हाला आणि मला आपल्याला शिमगा करावा लागेल. का? होळी चालली, होळी करतोय तो तुमच्या आमच्या पैशानं. या सेठ. गोहरबाईची कोठी हेच? जी. हा. अरे आपण इथल्या खूबसूरतीबद्दल खूप ऐकलाय. हे घे, माल दाखवण्यासाठी. जी जरूर जरूर. ओ चंपा, ओ शब्बो, ओ तारो. सेठ सेठ सेठ. बकवास बंद कर. फक्त चंदाबाईला बोलव. आपल्याला फक्त चंदाबाई पाहिजे. आपण ती कशी येणार? काय ते फुल नाही काय दुसऱ्या गिरायका बरोबर? साला त्या भोक्कड गिरायकाला बाहेर घाला. नाही. अरे त्याला दिला त्यापेक्षा दुप्पट पैसे आपण द्यायला तयार आहोत. नाही नाही ते होणार नाही. नाही नाही. चंदाबाईला बाहेर बोला. फक्त चंदाबाई बस. ए तुझ्या आईला खाली पिली राडा करून रुपयात दाखवू नको गोचू. हो हो हो. बाजूला घरी फुकणी. हा. मला चंदाबाई म्हणतात. हाय 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 हाय. अरे ऐकलं होतं त्यापेक्षा सावज बहुत खूबसूरत आहे. हा हा हा. चलो शिकार आजच करून टाकूया. चंदाबाई जरा इश्काचा खेळ खेळ. पाहिजे तितके पैसे घे आणि चाल कपडे उतराव. आपल्याला ही नंगी गुडिया. निकल जा कमीने कुत्ते की औलाद. जुबान बंद करना तर. जा उठ अपने कागज के तुकडा दफाव यहाँ से. आपण इज्जत असते ही बस चालते आमच्या कायद्याप्रमाणे, तुझ्या पैशावर नाही. अरे जा. साला आपण पण दुनिया बघितली. पैसे फेकले की तुझ्यासारख्या हजारो बाजार बसव्या मिळतात. मिळत असतील पण ही चंदाबाई नाही. चंदाबाई हवी असेल तर इज्जतीत सलाम करते. गुलफाम बघत काय राहिले, हक्कल दे साले बेवडे को वरना पुलिस को बुला. चल साला. चंदाबाई हा माझा अपमान मी विसरणार नाही. लक्षात ठेव, एक दिवस या पायाशी तुला लोळण घ्यायला लावेन तरच नावाचा ठाकोर. अरे जा जा हरामजादे. तुम्ही रुबाब करतोय साला. तुम्ही काय बघत राहिलाय? चला धंद्याला लागा. नाही ना तमाशा बघताय. चंदाबाईशी रुबाब करतोय भाडवा. कोण? पोलीस? पोलीस काय येतोय? आला होता एक हरामजादा. त्याचा नशाच किरकिर करून टाकला. अगं मग हे घे ना नशेसाठी. घे. हळू हळू हळू. लई डोकं गरम झालेलं दिसतंय. हा चंदाबाई. काय शेठ, आज सकाळी सकाळी एवढं काय येड लागलं आमचं चंदाचं तुम्हाला? गोहरबाई मी सकाळी एवढ्यासाठी आलो की मी 8 दिवस बाहेर गावी चाललो. चंदाला न्यावं म्हणतो. 8 दिवस? हा. माझा धंदा? पैशाची काळजी करायची नाही. तुम्ही मागाल तेवढे पैसे देईन. हे घ्या 3000 रुपये ऍडव्हान्स. कबूल? 3000? कबूल. चंदाला मी सांगतो. चंदा. शेठ अब्बी. हा पण हे काय तू खिडकीची पूजा? मग काय झालं? शेतकरीनं नांगराची पूजा करत, व्यापारीनं तिजोरीची पूजा करत, मी खिडकीची पूजा करते. अहो जो पोटाला देतो तो देव. मग आजपासून 8 दिवस मी तुझा देव. मतलब? हे बघ, आजपासून 8 दिवस हिल स्टेशनला जायचं. अरे मगर गोरबाई. हा गोरबाईला सांगितलंय, पैसे दिलेत, व्यवहार ठरलेला आहे. येणार आहेस? मग आज संध्याकाळी निघायचं, पण त्याच्या अगोदर शॉपिंगला जायचं, कारण तू माझी गर्लफ्रेंड वाटली पाहिजेस. वो क्या होता है? म्हणजे मैत्रीण. हा असे फर्स्ट क्लास कपडे खरेदी करूया. चल चल चल. डोंट वरी साहेब, अशी सुंदर रूम देतो की तुम्ही एकदम खुश व्हाल. थँक्यू. नाव? नाव? हा मिस्टर अँड मिसेस नीलेश सादले. नाही. बिझनेस पर्पज? नाही, फॉर हनीमून पर्पज. हनीमून पर्पज. वा, चांगलंच साधलंय. इथे सही करा.
पीटर, पीटर, किती म्हणतो रे सांग बा. तू माझ्या मागे काय करतोय? अरे एका कस्टमर आहात काल जो पेपर पाहिजे होतो तो शोधित होतो. त्या का रद्दीत वाजायची हॅबिट हा. ते जाऊ देत. 103 नंबरची चावी घे आणि साहेबांचं सामान वर नेऊन ठेव प्लीज. चंदा डार्लिंग, तू पीटर बरोबर वर जा, मी गाडी पार्क करून आलो. चल मॅडम. ओ गॉड. शेठ, तू त्या मॅनेजरला मिस्टर अँड मिसेस कशाला सांगितला? मग हे सभ्य आणि प्रतिष्ठित लोकांचं हॉटेल आहे. सभ्य. हा, तिथं काय तुझा असली पेशा लिहायला पाहिजे होता. हे चल ना, आपण झोपायला जाऊया. झोपायला जायचं. उठ ना, उठ ना. का? गोरबाईने तंबी दिली. काय? पहिला माल माल आयला माल. माल 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 माल. ऐकू घेता यार. चे आयला काय पैशासाठी मरते. आमच्या मोहल्ल्यातून कधी हा चंद्र दिसलाच नाही रे. चंदा, हं? तू पैशासाठी मरणारी धंदेवाली आणि कधी कधी सूर्यचंद्राच्या गोष्टी करायला लागतेस. अरे मी लहानपणी शाळेत शिकायची ना, तेव्हा मला निसर्ग आवडायचा, कविता आवडायची, ती मी गायची. पुढे आई बाबा दोघे गेले. शाळा सुटली, पाटी फुटली. चंदा, और पहुंच गए गौरभाई के कोठी पे पापी पेट के वास्ते. साला कमबख्ती तर मनापेक्षा शरीराची किंमत जास्त. चंदा, छोड दे यार. तुला दिवा ठेवायचा असेल तर ठेव. उद्या तू शिकायत करायला नकोस. चंदाबाई बेमान निघाली, पैसा वसूल नाही झाला. चंदा. नाही चंदा. निलेश, वा, एकूण मला जसं कापलंस ना तसं काका काकूनही बरंच लोटलंस. हा हा, म्हणजे साडी काय, नथ काय, मंगळसूत्र काय. ए, थोडी घे ना, म्हणजे जरा मूड ये. नको. हा? आज मला दारू नको. मी आज जेवणार सुद्धा नाही. का? काकूच्या सांगण्यावरून मी देवी पुढे उपास बोलले, पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून. म्हणजे तुला. त्याला कोण कुणाचा पती? तू एक वेश्या आहेस हे विसरू नकोस. आणि त्याच वेळेचा तू पती आहेस हे विसरू नकोस. हे सगळं नाटक आहे आणि काका काकू गेल्यानंतर ते संपणार आहे. त्याची जाणे मला. हा, मग कशाला नखरे करतेस? घे ना दारू, घे घे. घेऊ? हो. घेते. आणि काकूला तोंडाचा वास आला तर काय सांगू? उपासाला पाण्याचा थेंब देखील तोंडात घेतला नाही. फक्त दारू घेतली म्हणून सांगू? ए, तुझ्या आईला तू एक शिवी द्यायचं काम नाही. काय करशील? काय करीन? हो हो, काय करशील? अरे सगळ्या हॉटेल ओरडून सांगेन मी कोण आहे. एकदा बुरखा घाला तर मी काय पण करायला मोकळे, बिनधास्त. चंदा. हा हा, करू दे तुझ्या काकाला, तुझ्या बाबाला त्यांच्या सुनेची असली जागा. तू मला मारलास, तुझी ही हिंमत. आता माझ्या कोठ्यावर असता तुझा मुर्दाच पाडला असता. चंदा. त्याला मरताना दाखवतो, हवं तिच्या अंगावर हात टाकून. चंदा, सॉरी. ए चंदा, ए छोड़ देना यार, गुस्सा थूक दे. हात मत लगा. अरे एवढा गुस्सा एवढ्याशा गोष्टीवरून? ए चंदा, गुस्सा आला ना ते तू फार सुंदर दिसतेस. ये ना, तू हवीस मला. चल हट. हा? कोठेवाले आणि घरवाले दोन्ही कामं जमायची नाहीत मला. अरे ठीक आहे ठीक आहे, एवढा नखरा नाही पाहिजे. तू नाही तर तुझ्यासारख्या 56 भेटतील. अरे जा जा,
कशाला तर माझ्याकडे झक मारायला? फुक्कट नाही आलो, पैसे मोजले. नखरा करते साली. जायला पैशाचा रुबाब दाखवत असल्या चंदाबाईला काय